टॉस जिंकलाय, टॉस जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग. 3 षटकांचा सामना आहे. किती धावा धावफलकावरती उभ्या कराल? 3 ओव्हर मध्ये 50 मारायचे प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीये. चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन षटकांचा सामना असेल. हे पहा 2 षटकांचा सामना असेल. दोन षटकांचा सामना असेल. मॅच लावते सुरुवात. तिलकनगर कप 2026 फायनलचा महामुकाबला. पहिला बॉल, पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय. चेंडू पाहिले गेले तर मिड विकेटला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि पहिली धाव धावफलकावरती जोडली जाते. गेली 2 दिवस हा क्रिकेटचा महारण संग्राम चालू आहे. व्यावसायिक गटातून दादर चॅलेंजर्स फायनल मध्ये आले आणि जागृती स्पोर्ट्स डोंबिवली हा संघ आज 14+ मध्ये घेतोय. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत.
सनी ओपनिंगला उतरला होता दादर चॅलेंजर संघाकडून आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने प्राप्त केले. पुढचा बॉल 2 षटकांचा सामना आहे. फुल टॉस बॉल फ्लाइट दिली होती, मिस झाला. स्वतः गोलंदाज आहेत आणि टिपलाय तो झेल आणि पहिली विकेट. सनी बॅक टू दी पवेलियन. महेश यांनी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. पहिली विकेट. चला नवीन फलंदाज, चला इनिंग नंबर 3 वरती तुषार आलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आली, त्यानंतर मोठा प्रयत्न बिगिट करण्याचा होता तिथे आणि 2 धावा नंतर बाद झाला सनी. तुषार आले स्ट्राईक वरती ते राहतील, परंतु जबरदस्त सुरुवात जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाची. पहिली ब्रेक थ्रू मिळवून दिलेली आहे महेश यांनी. पुन्हा एकदा चेंडूला फ्लाइट दिली. स्लोवर चेंडू होता यावेळेस. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी महेश यांनी आणि प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो ठरले त्या अगोदरच्या मॅच मध्ये सेमी मध्ये. दोन्ही संघ डोंबिवली मधूनच होते आणि तिथे चांगली गोलंदाजी केली. तिथे पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताळला. डॉट बॉल. धाव आलेली आहे इथे. धावफलक पुढे पोहोचतंय 3 या आकड्यावरती. पहा पहिल्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. मोठे फटके ते मारावे लागतील. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट खेळला होता, कुठे मारू शकले असते. क्षेत्ररक्षक आहेत डीप विकेटला. धाव घेतलेली नाहीये, एकच धाव आणि स्ट्राईक वरती तुषारच राहतील. शेवटचा बॉल येतोय पहिल्या षटकातील. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. धाव फलक 5 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल महेश यांच्या या पहिल्या षटकातील. आज डोंबिवली संघाने काय खेळ सादरीकरण केलाय. चांगला बॉल. शेवटचा बॉल डॉट आलाय. 5 धावा धाव फलकावरती. पीके सन्स डोंबिवली या संघाने देखील आज खेळ जबरदस्त केलेला आहे. आबा यांची गोलंदाजी जबरदस्त राहिली. हा देखील फायनलच्या मुकाबल्यामध्ये असणारा जागृती स्पोर्ट्स संघ. काय योगेश आज खेळलेला आहे. शेवटचं षटक. अरविंद आलेत. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजनला जातोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. धावफलक 7 वरती पोहोचत आहे. हा फटका चांगला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, परंतु चेंडू स्टॉप केला जातोय चांगल्या पद्धतीने. 2 धावा रोहितच्या बॅटमधून. धावफलक 9व्या आकड्यावरती पोहोचलाय. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला जातोय, परंतु थोडी ताकद कमी पडते रोहित यांची. अरविंद यांनी चांगली गोलंदाजी केली. समोरच्या दिशेने फटका जबरदस्त सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स. सीमा रेषा पार. चौकार.
पुढचा बॉल अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला पुन्हा एकदा दिशा दाखवलेली आहे, सीमा रेषा पार. षटकार. चौकारानंतर षटकाराला रोहितच्या बाट मधून 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये 30 जरी धावा झाल्या तर एक चांगली टोटल असेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर. दादर चॅलेंजर्स कडून धावफलक 19 वरती पोहोचलंय. 5 चेंडू 15 वर. येईल का षटकारांची या फायनलच्या लढतीमध्ये. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळाय अलॉंग द कार्पेट. चेंडू गवताच्या पात्यामधून वाट शोधतोय, सीमारेषे दिशेने चेंडू अडवला जातोय आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न झाला परंतु रनआउटची विकेट येते. आणि प्रथम बॅटिंग करत असताना दादर चॅलेंजर्स या संघाने 27 धावा धावफलकावरती जोडल्यात. 28 चं लक्ष असेल जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघासमोर. बारा चेंडू आणि आता 28 ची गरज असणार आहे. मॅचला लगेचच सुरुवात होणार आहे, परंतु आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकणार आहोत ज्यांनी आज खऱ्या अर्थाने जुन्या क्रिकेटीतील जबरदस्त हिस्ट्री सांगितली, त्याचबरोबर चांगले शब्द त्यांनी आपल्या मधुर वाणीतून ऐकवले. असे आपल्या तिलकनगर मधीलच प्रवीणजी साळवी सर यांचा गोड आवाज ऐकणार आहात आपण सेकंड इनिंगला. वेलकम सर. हॅलो. आपण पाहतात अंतिम फेरीचा अतिशय रंजक स्थितीत पोहोचलेला हा सामना टिळकनगर कप 2026 या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर इथं खेळवला जातोय. तो खेळला जातोय 2 बलाढ्य संघांमध्ये. दादर चॅलेंजर्स यांनी फलंदाजी करून 27 धावा केल्यात आणि 28 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी ठेवलंय. तो डोंबिवलीच्या जागृती स्पोर्ट्स या संघाकडे पाहायचंय. 28 धावांचं लक्ष जागृती संघ कसं पार करतं, कसं गाठतं आणि कशा प्रकारे हा अंतिम विजयी होण्याचा मान आपल्या संघासाठी मिळवून देतो. टिळकनगर कप 2026 या 2026 टिळकनगर कप मधील अतिशय उत्कृष्ट रीतीने पार पडलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतून निवडून आलेले 2 बलाढ्य संघ जे इथे आपल्या समोर खेळतात. या स्पर्धेतील अंतिम फेरी आणि जो विजयी संघ असेल तो ठरेल विजेता. टिळकनगर कप 2026 अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा अतिशय सुंदर प्रकारे इथे खेळवली गेली. प्रत्येक फलंदाजाने प्रत्येक गोलंदाजाने आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी इथं करताना आपण पाहिली. आणि या सर्व रणमंथनातून सर्व सामन्यांमधून जे अंतिम फेरीमध्ये दाखल झाले ते 2 संघ म्हणजे दादर चॅलेंजर्स आणि जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. दादर चॅलेंजर्स यांनी प्रथम फलंदाजी करत अंतिम फेरीमध्ये 27 धावा जमल्या आणि 28 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी दिलंय ते जागृती स्पोर्ट्स डोंबिवली यांना. पाहायचंय जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीच्या वतीनं सलामीला उतरलेले निलेश म्हात्रे आणि योगेश या 28 धावा. योगेशाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट संयमी आणि धडाकेबाज फलंदाजी करतो आणि आजच्या दिवसात त्यांनी अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे आणि जास्तीत जास्त रन करण्याचा धावा जमवण्याचा मान त्याच्या नावावर आज लागलेला आहे. आतापर्यंत त्याने 119 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात
आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी योगेशने आपल्या इथल्या सर्व टिळकनगर मधल्या टिळक रसिकांना दाखवून दिलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीचे नमुने तो इथे पेश करतो आणि उत्तुंगच्या उत्तुंग षटकार त्याने इथं आपल्या बॅटीतून निघालेल्या प्रेक्षकांना दाखवलंय. पुन्हा एकदा बोलतोय, पहिला चेंडू आणि उचलून फेकून दिलाय निलेश आणि सीमा रेषी बाहेर. 6 धावा, पहिल्या चेंडूवर 6 धावा जमवत आहेत ते निलेश. काहीसा आक्रमक पवित्रा घेतलेले निलेश. पाहायचं पुढच्या चेंडूमध्ये काय करतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निलेश पुन्हा एकदा बिरकावून गेलाय. पायचा चेंडू कुठे जातो, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर आणि पुन्हा हा एक षटकार. 2 चेंडू 2 षटकार, पहिल्या चेंडूवर 1 षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 षटकार, अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये 12 धावा जमवण्यात यश मिळतं ते निलेश यांना. पुन्हा एकदा निलेश सामना करतात गोलंदाज रोहित यांचा. पुन्हा एकदा लेक्स्टमच्या बाहेर फिरकावण्याचा प्रयत्न करतात. चेंडू हुकतोय, निघून जाते विकेट किपरच्या मागे, रक्षकाच्या मागे आणि या 4 धावा, या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते. हाताला लागला. माफ करा, हा 22 नाहीये, बॅटकट आहे. 16 धावा झालेल्या आहेत सामना जिंकण्यासाठी. झाला आता तो 16 झाले ना त्याचे. निलेश आपल्या वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा. अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय निलेश. आणि पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत जातोय. पुन्हा एकदा चेंडू सरकतो तो सीमारेषेकडे आणि हा एक पुन्हा एक चौकार. 6-6-4-4. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतात ते निलेश. 4 धावांमध्ये 4 चेंडूंमध्ये 20 धावा जमवल्यात. 20 धावा जमवल्या म्हणण्यापेक्षा 20 धावा कुठल्याच निलेशाने. आणि गोलंदाज आहेत ते रोहित. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोहितचा सामना करतात निलेश. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने वळवलाय, चेंडू हवेतोय, पायसे काय होतोय, चेंडू टप्पा पडतोय, सीमारेषेकडे जातोय. दरम्यान निलेशाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव घेताना मात्र ते धावचीत होत आहेत. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय तो जागृती स्पोर्ट्सचा निलेश म्हात्रे यांच्या स्वरूपात. निलेश म्हात्रे आपल्या वैयक्तिक 21 धावांवर बाद होताना दिसत आहेत. 21 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक सुरू आहे. मी पुढच्या फलंदाजाला विनंती करतो की त्यांनी त्वरित मैदानात उतरून सामना सुरू करायचा आहे, कारण अंधार पडत चाललेला आहे. हा सामना सूर्यप्रकाशात व्हावा हीच आमची इच्छा आहे. अंतिम फेरीचा सामना आहे. दादर चॅलेंजर्स विरुद्ध जागृती स्पोर्ट्स डोंबिवली. 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू 7 धावा. पुढचं चेंडू रोहित यांचा फास्टर बन टाकलेला ऑस्टमच्या बाहेर चेंडू मारण्याचा असफल प्रयत्न. चेंडू जातोय, स्थिरावतोय यष्टीरक्षकाकडे. पुढचं षटक, दुसरं शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सनी. पाहायचं सनी कशी गोलंदाजी करतात आणि काय कामगिरी करतात. सामना करतात योगेश डावखुरे फलंदाज. सनी यांचा चेंडू आणि सरळ भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावा, माफ करा 4 धावा. या 4 धावांबरोबर योगेश पोचतोय आजच्या दिवसातल्या 123 धावांवर. सुंदर अशी सुरेख अशी फलंदाजी योगेशने इथे केलेली आहे. पायच्या पुढच्या चेंडूवर आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. पायच्या किती धावा होतात आणि या 6 धावा. हा सामना जिंकण्यात यश येते ते योगेशला आणि योगेशने आजच्या दिवसभरात फलंदाजी करत 129 धावा जमवलेल्या. अतिशय सुंदर अशी फलंदाजी योगेशच्या
बॅटमधून आणि हा सामना अंतिम फेरी आणि हा टिळकनगर 2026 टिळकनगर कप 2026 जिंकण्यामध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो आहे योगेशचा. आणि अशा प्रकारे योगेशने मोलाचं योगदान देऊन ही स्पर्धा, ही फायनल, ही अंतिम फेरी आणि हा टिळकनगर 2026 कप जिंकण्यासाठी मदत केली. ती जागृती स्पोर्ट्स डोंबिवली यांनी ही स्पर्धा, ही अंतिम फेरी आणि हा टिळकनगर कप 2026 जिंकलाय असं मी तो घोषित करतो. आणि थोड्याच वेळात इथं या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ आम्ही इथं आयोजित केलेला आहे. तरी उपस्थित क्रीडा रसिक जे ह्या मैदानात बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाच्या